नमस्कार, मी संदीप देसाई. पश्चिम बंगालमध्ये पराभव झाल्यानंतर ममता बॅनर्जी यांच्या पक्षात उभी फूट पडली आहे. ममता बॅनर्जी यांच्या पक्षातूनच त्यांना आव्हान देण्यात आलंय. घर फिरलं की घराचे वासे फिरतात अशी म्हण आहे आणि तशीच सध्याची परिस्थिती ममता बॅनर्जी यांच्यावर आलेली आहे. सत्ता काळामध्ये ममता दिदींचे विश्वासू असलेल्या ऋतव्रत बॅनर्जी यांनी तृणमूल काँग्रेसमध्ये उभी फूट पाडली आहे. तृणमूलच्या 80 आमदारांपैकी तब्बल 58 आमदारांनी ऋतव्रत बॅनर्जींना पाठिंबा दिला. या आमदारांसह विधानसभा अध्यक्षांकडे वेगळ्या गटासाठी त्यांनी दावा करून विरोधी पक्षनेते सुद्धा पदरात पाडून घेतला. आता आमदारांपाठोपाठ खासदारही ममता दिदींची साथ सोडण्याच्या तयारीत आहेत. आजच्या एका महत्वाच्या घडामोडीवरून तेच दिसून येत आहे. टीएमसीचे ज्येष्ठ नेते सुखेंदू शेखर रे यांनी आज राज्यसभेच्या खासदारकीचा राजीनामा देत पक्षाला सुद्धा रामराम केलाय. त्यांनी पक्षाच्या पराभवाचं खापर ममता दिदींच्या 15 वर्षांच्या सत्तेवर फोडलेलं आहे. ममतांवर टीका करताना रे यांनी भाजपचं कौतुक सुद्धा केलंय, हे विशेष आहे. तृणमूल काँग्रेसकडे लोकसभेचे 28 खासदार आहेत. ममता बॅनर्जी यांनी बोलवलेल्या बैठकीला केवळ 4 खासदार उपस्थित राहिले, म्हणजे 24 खासदारांनी दांडी मारली. राज्यसभेचे तृणमूलचे एकूण खासदार आहेत 13. राज्यसभेच्या या 13 खासदारांपैकी केवळ 2 खासदार बैठकीला उपस्थित राहिले. बाकीच्या 11 खासदारांनी बैठकीला दांडी मारली आणि यावरूनच या खासदारांच्या मनात काय चाललेलं आहे याची चर्चा सुरू आहे. त्याचा अंदाज सुद्धा सर्वांना आलाय. यामधील सगळ्यात मोठी घडामोड म्हणजे आज तृणमूलच्या 21 खासदारांनी पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांच्यासोबत दिल्लीमध्ये एक महत्वाची बैठक केलेली आहे. तृणमूलचे खासदार आणि अधिकारी यांच्यामध्ये दिल्लीत भाजपचे नेते भूपेंद्र यादव यांच्या घरी बैठक झाली आणि या बैठकीला राजीनामा दिलेले खासदार सुवेंदू शेखर रे हे सुद्धा उपस्थित होते. जवळपास 2 ते 2.5 तास तृणमूलचे खासदार आणि सुवेंदू अधिकारी यांच्यामध्ये चर्चा झाली आणि त्यामुळे आमदारांपाठोपाठ आता खासदारही ममता बॅनर्जी यांची साथ सोडून भाजपसोबत घरोबा करण्याच्या तयारीत आहेत.